नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा सरसकट कर्ज माफ होणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढे मी तुम्हाला शेतकऱ्यांविषयीची संपूर्ण अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ होणार आहे, पण त्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहे याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून विविध कारणामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेचे स्वरूप, परिणाम आणि भविष्यातील दिशा या सलोख विचार करून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. कर्जमाफीची गरज का भासते? कारण मित्रांनो, आजच्या काळात शेतकऱ्यावर विविध कारणामुळे कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे. पीक अपयश, नैसर्गिक आपत्ती, बियाणे आणि खताच्या किमतीमध्ये वाढ, सिंचनाच्या अपुरत्या सुविधा अशा अनेक कारणामुळे शेतकरी सध्या मित्रांनो कर्जबाजारी होत आहे. शेतीचा खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. परिणामी शेतकऱ्याचं कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, कर्जमाफी योजनेचे स्वरूप म्हणजे प्रत्येक राज्य सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या गरज आणि परिस्थितीनुसार कर्जमाफ योजना राबवतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात राज्याने जागतिक बँकेकडून 20,000 कोटी रुपये घेऊन ही योजना कार्यान्वित केलेली आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये शेतकऱ्याचे वर्गीकरण करून जमिनीच्या आकारमानानुसार आणि कर्जाच्या प्रकारानुसार केले जाणार आहे. मित्रांनो, तर तेलंगणा राज्यात कर्जमाफीसाठी शेतकरी कुटुंबाचा आधार घेतला जात आहे. अशा प्रकारे प्रत्येक राज्यात आपल्या विविध पद्धतीने कर्जमाफी ही राबवत आहे. मित्रांनो, आर्थिक ताण, कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. मित्रांनो, आर्थिक ताण कमी होतो. एखाद्याची थकबाकी निघल्यामुळे शेतकऱ्यावरील ताण कमी होतो. शेती सुधारितपणे व कर्जाची चिंता दूर झाल्यामुळे शेतकरी शेती दुर्लक्षकडे करत नाही. मित्रांनो, व तो शेतकरी चांगला शेती करतो. याच कारणामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीचा निर्णय हा घेण्यात येणार आहे. मित्रांनो, तर असेच कर्जमाफीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन माहिती आल्याच्यानंतर लवकरात लवकर तुमच्याबद्दल पोहोचलेली जाणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.